विधानसभा निवडणुकांना अद्याप 1 वर्षाचा अवकाश आहे. मात्र त्याआधीच शहापूर विधानसभा मतदारसंघाचं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. पांडुरंग बरोरा यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा घाट घातलेला आहे आणि त्यामुळे उलट सुलट प्रतिक्रियांना सुरुवात झालेली आहे. खरं तर ज्यावेळेस दौलत दरोडा यांनी अजित पवारांकडे प्रवेश केला, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी तिकीट फिक्स केलं, त्यावेळेस पांडुरंग बरोरा अस्वस्थ झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की अजित पवार हे शिवसेना भाजप बरोबर आहेत आणि आता एकनाथ शिंदे हे आपल्याला तिकीट देऊ शकणार नाहीत. खरं तर पांडुरंग बरोरा आणि एकनाथ शिंदे यांचं एक नातं वेगळं होतं. गेल्या 5 वर्षामध्ये पांडुरंग बरोरांनी एकनाथ शिंदेंना जर ओळखलं असतं तर त्यांनी हा निर्णय घेतला नसता. म्हणजे मातोश्री बाजूला असतानाच, दरोडांच्या बरोबर असतानाच एकनाथ शिंदेनी त्यांचा पत्ता कट करून पांडुरंग बरोरांना तिकीट दिलं होतं आणि निवडून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण पांडुरंग बरोरांच्याच खूप साऱ्या चुका होत्या, त्या चुका त्यांना भोवल्या, त्यांचा पराभव झाला. ज्यावेळेस 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या त्यावेळेस कुणाकडे जायचा हा प्रश्न होता, तेव्हा दौलत दरोडांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जाहीर टीका करून मी अजित पवारांबरोबर जाणार नाही सांगितलं होतं. आणि त्याच वेळेस एकनाथ शिंदे यांच्या डोक्यामध्ये दरोडा फिट बसला होता. एकदा का एकनाथ शिंदेच्या डोक्यामध्ये एखादा माणूस बसला की त्याचा कार्यक्रम कसा होतो हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे दौलत दरोडा हे पुन्हा आमदार होणार नाहीत हे स्पष्ट होतं. बरोबर त्यांच्यावर विश्वास ठेवून धीर धरला असता, कारण अजून 1 वर्षाचा कालावधी आहे. राजकारणामध्ये खूप घडामोडी घडत असतात. महाराष्ट्रात तर आता 6-6 महिन्याला राजकारण बदलतं, रोज नवीन बातम्या येत आहेत. हे सगळं काही घडत असताना असा निर्णय घेणं 1 वर्ष आधीच ही खरं तर राजकीय आत्महत्या आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदेंना सोडून शरद पवारांकडे जाणं हे तर राजकारणातून संपण्यासारखंच आहे. खरं तर ज्यावेळेस दौलत दरोडांना तिकीट मिळेल असं काही पसरवलं गेलं, दौलत दरोडांच्याच काही जवळच्या माणसांनी तिकीट फिक्स केलं, देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिलाय आणि म्हणून अजित पवारांकडे गेलेत असं पसरवलं गेलं, तेव्हापासून पांडुरंग बरोबर अस्वस्थ होते. खरं तर कुठल्याही राजकीय नेत्याने राजकारणामध्ये ज्यांनी प्रदीर्घ ज्यांची वाटचाल आहे त्यांनी काही अनुभवी माणसांचा, काही सल्लागारांचा सल्ला घ्यायला पाहिजे होता, विचार विनिमय करायला पाहिजे होतं. पण बरोबरांचं राजकारण हे उथळ आहे. त्यांच्याबरोबर जे काही हौशे नवशे गौशे आहेत त्यांनी काहीतरी कान भरले असतील किंवा हे स्वतःच्याच मनमर्जीने काही केलं असेल, त्यांनी निर्णय घेतला. तो निर्णय घेतल्यानंतर शहापूर मतदारसंघामध्ये त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या. 17 तारखेला म्हणजे 17 ऑक्टोबरला ते वाड्यामध्ये आले. वाडा शहरातील रेस्ट हाऊसमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि सांगितलं की मी शरद पवार साहेबांच्या बरोबर जाणार आहे. का बरोबर जाणार आहे हे त्यांनी सांगितलं. तिथून ते उठून मशाल हाऊसमध्ये आले. मशाल मीडिया हाऊसमध्ये येऊन त्यांनी आमच्याला सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहे, मी राष्ट्रवादी शरद पवारांच्या बरोबर जाणार आहे. आणि का जाणार आहे तर मला तिथे तिकीट मिळावं, त्यांनी ते सांगितलं. कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी एक चाचपणी करायची असते. म्हणजे कसं, पांडुरंग बरोरा हे आमचे जवळचे आहेत, चांगले मित्र आहेत. त्याच्यामुळं त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे जर बघायचं असेल तर लोकांच्या प्रतिक्रिया आजमावल्या पाहिजेत किंवा सर्वे केला पाहिजे. पांडुरंग बरोबरांना सांगितलं आम्ही तुमची मुलाखत घेतोय, तुम्हाला जे काय सांगायचं असेल सांगा. त्यांनी सांगितलं मी बोलायला तयार आहे. आता तसं न करता मी फक्त त्यांची बाईट घेतली. त्यांनी ती बाईट दिली. बाईट दिल्यानंतर जो काही हंगामा झाला तो हंगामा व्यक्तिशः मलाही अपेक्षित नव्हता. कारण दौलत दरोडा हे पुन्हा निवडून येणार नाहीत. त्यांनी जे काही कांड केले त्यांच्या पीए आणि त्यांनी हे सगळे जगजाहीर झाले, त्यामुळे ते निवडून येणार नाहीत आणि त्यांच्या विरोधात जर पांडुरंग बरोबर उभे राहिले तर ते निवडून येतील अशी परिस्थिती होती. त्यातच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, त्यांना त्यांच्या आमदारांचा आकडा वाढवायचा आहे. जी मागच्या वेळेस चूक झाली ती यावेळेस चूक होणार नाही आणि पांडुरंग बरोरा हे विजयी होतील. त्यांच्याबरोबर
जी आधीची शिवसेना होती ती नव्हती, मात्र आता जी एकनाथ शिंदे साहेबांबरोबरची शिवसेना होती ती त्यांच्याबरोबर होती, ती तिथं नेतृत्व करत होते. आणि पांडुरंग बरोबरांना एकनाथ शिंदे यांच्या दरबारामध्ये मान होता, सन्मान होता, त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. त्यांच्या अनेक योजना, अनेक त्यांची कामं ही होत होती. म्हणजे अजून तो वर्षाचा कालावधी आहे, एका वर्षामध्ये अजून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री, आम्ही याच चॅनलवर सांगितलं होतं की ते कार्यकाळ पूर्ण करतील. म्हणजे अजून एक वर्षभर ते मुख्यमंत्री आहेत. या एक वर्षाच्या कालावधीमध्ये पांडुरंग बरोरा हे निवडून यावेत म्हणून वाटेल तेवढं बळ हे एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिलं असतं. मात्र यांना घाई झाली आणि त्या घाईचा परिणाम असा झाला की याच चॅनलवर आम्ही ती प्रतिक्रिया टाकल्यानंतर, खरं ते 1.5-2 मिनिटाची ती प्रतिक्रिया आहे, त्या प्रतिक्रियेवर त्यांनी जे काही सांगितलं त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. आणि विशेष म्हणजे अत्यंत वाईट शब्दामध्ये लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. म्हणजे एकही प्रतिक्रिया ही पांडुरंग बरोबरांच्या बाजूने नव्हती. नंतर 1-2 प्रतिक्रिया आलेल्या आहेत, तुम्ही त्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. पांडुरंग बरोबरांच्या बाईटवर ज्या काही प्रतिक्रिया बघू शकता. म्हणजे बऱ्याचशा बाईट एवढ्या घाणेरड्या होत्या, अश्लील होत्या, शिवीगाळी करणाऱ्या होत्या, त्या आम्ही डिलीट केल्या. म्हणजे चुकीच्या फालतू कमेंट्स करणे आमच्या चॅनलवर बंधन आहे, बंदी आहे. आम्ही त्या डिलीट करतोय. तुम्ही त्या तशा करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे विचार पटवून द्या, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा, त्या प्रतिक्रिया राहतील. आता चुकीच्या शिवीगाळ करणाऱ्या आणि वाह्यात कमेंट्स आम्ही तात्काळ डिलीट करतो, त्यावर दिसणार नाहीत. पण ज्या काही कमेंट्स आल्या त्या जर बघितल्या तर तात्काळ आमच्या लक्षात आलं की बरोबरांना हा खूप विरोध होतोय. म्हणजे बरोबरांची सहानुभूती होती, ती सहानुभूती ते गमवून बसले. म्हणजे मागच्या जो बरोबरांचा पराभव झाला होता आणि दौलत दरोडा निवडून आले, दौलत दरोडाने जी काही कांड केली आहेत त्या कांडमुळं बरोबरा निवडून यायला पाहिजे होतं असं सगळ्यांना वाटत होतं. म्हणजे ज्या शिवसैनिकांनी दौलत दरोडा निवडून दिलं त्यांचा भ्रमनिराश झाला. शिवसेनेचा आमदार निवडून द्यायला पाहिजे होतं म्हणून तर वाटायला लागलं. आणि त्याच वेळेस बरोबरांनी जो काही निर्णय काही घेतला त्या निर्णयामुळं प्रचंड उलथापालथ झाली आणि लोक एका दिवसामध्ये बरोबरांच्या विरोधात गेली. बरोबराही नकोत आणि दरोडा नकोत या स्टेजपर्यंत आली. त्याच्यानंतर आम्ही हे दोघांनाही लोक कंटाळलेत. म्हणजे एकूण जो सर्वे झाला 3 दिवसामध्ये, त्याच्यानंतर आम्ही ज्या काही प्रतिक्रिया बघितल्या त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की हे दोघेही नकोत. लोक एवढी कंटाळले. म्हणजे लोकांच्या प्रतिक्रियावर आम्ही पुन्हा एक व्हिडिओ बनवला, तो याच चॅनलवर आहे, की लोक आता या दोघांनाही कंटाळलेत. म्हणजे दरोडा आधी नकोच होते, बरोबर पाहिजे होते, आता त्यांना बरोबराही नकोय. आता बरोबर राष्ट्रवादीमध्ये जाणार हे सांगितल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये खळबळ माजली. आता आपण ज्या घरी जायला तयार आहोत त्या घरी आपलं स्वागत हे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, तर तिथे जाणं योग्य असतं. बरोबर जाणार सांगितल्यानंतर आणि बरोबर डायरेक्ट शरद पवारांशी गाठ घेतल्यानंतर शहापूरच्या राष्ट्रवादीमध्ये अक्षरशः खळबळ माजली आणि त्यांनी सगळ्यांनी बैठक घेऊन सांगितली की आम्हाला बरोबर चालणार नाही. कारण ज्यावेळेस राष्ट्रवादीचे आमदार जे होते त्यांना आम्ही निवडून दिलं होतं, भरल्या तटावरून ते उठून गेलेले आहेत, आम्हाला पोरकं करून निघून गेलेले आहेत. जाताना त्यांनी शरद पवारांवर टीका करून ते निघून गेलेले आहेत. ते शिवसेनेमध्ये गेलेत आणि ते पुन्हा एकदा आता आपल्याकडे येत आहेत. कशासाठी? तर तिकिटासाठी. म्हणजे पक्ष आम्ही वाढवायचा, पक्षाची बांधणी आम्ही करायची, लोकांच्या शिव्याशाप आम्ही घ्यायचे, यांना निवडून द्यायचं आणि यांनी मनमर्जी करायची. जे पांडुरंग बरोबर राष्ट्रवादीचे होते तिथून ते शिवसेनेत गेले, शिवसेनेतून ते शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले आणि तिथून आता परत पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये येत आहेत. हा जो सगळा त्यांचा राजकीय प्रवास आहे हा विश्वासार्हता संपुष्टात आणणारा आहे. त्यामुळं आम्हाला ते नकोत. आम्ही सगळे पदाधिकारी जर तुम्ही बरोबरांना घेणार असाल तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. तशा अशाच्या बातम्याही मोठ्या चॅनलमध्ये आलेल्या आहेत. आता हे सगळं घडत असताना गुरुवारी म्हणजे काल पांडुरंग बरोरा यांचा प्रवेश होता. म्हणजे पांडुरंग बरोरा तसं जाहीर केलं होतं की माझा गुरुवारी प्रवेश आहे, आज शुक्रवार आहे. म्हणजे काल त्यांचा प्रवेश होता, मात्र तो प्रवेश पुढे ढकलला गेला. त्याची थातूर मातूर कारणं दिली. खरं तर शरद पवार मुंबईमध्ये आहेत, लोकसभा निवडणुकांची ते चाचपणी करतायत, एक वेगळी वातावरण निर्मिती करतायत. त्यांच्या डोक्यामध्ये जे काही आहे ते मिळवण्यासाठी, ते साध्य करण्यासाठी ते राष्ट्रवादी वाढवण्याचा किंवा राष्ट्रवादी उभी करण्याचा जो प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांचा भाग म्हणून ते मुंबईमध्ये आहेत. कालही ते मुंबईमध्ये होते.
काल रात्री उशिरा जालन्याची बैठक झाल्यानंतर शहापूरवाल्यांना पुन्हा बोलवलं गेलं, रात्री उशिरा त्यांची चर्चा केली. त्यावेळेस शहापूरमधल्या झाडून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की बरोरा आम्हाला नकोत. का नको त्याची कारणं सांगितली. त्यावेळेस शरद पवारांनी त्यांची समजूत घातली. जे काही बाहेर आलं, जे काही माहिती पडते ती अशी आहे की शरद पवारांनी त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं सगळं खरं आहे. मागच्या वेळेस आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, ते थांबले नाहीत, म्हणून त्यांचा पराभव आपण केला. पण आत्ता त्यांची गरज आपल्याला आहे. पक्ष अडचणीत आहे. जो येईल त्याला घेणं गरजेचं आहे. ते तर माझे आमदार होते. एक वातावरण निर्मिती होतील, ते काम करतील, त्यांना तिकीट मिळेल अशी आशा आहे. त्यामुळे ते कामाला लागतील आणि पुन्हा एकदा पक्ष स्थिर स्थावर होईल. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग झाला की तिकीट तुम्ही म्हणताय त्याला देऊ नका, तुमच्याकडे उमेदवार आहे, तर तिकीट द्यायचं की नाही द्यायचं हा प्रश्न हा 1 वर्षानंतरचा आहे. आधी लोकसभा निवडणुका होतील. त्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बरोबरचा उपयोग होईल, त्यांचा आपण फायदा करून घ्यायचा आहे. तिकीट द्यायचं की नाही द्यायचं हा 1 वर्षानंतरचा प्रश्न आहे. तो भरपूर घडामोडी घडणार आहेत. रोज राजकारण बदलतंय. महाराष्ट्रात फार वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळेस पांडुरंग बरोरा हे जर आपल्याकडे आले तर वर्षाभराच्या कालावधीनंतर बघू तिकीट द्यायचं नाही द्यायचं, त्यांना काय करायचं तो नंतरचा प्रश्न आहे. आणि तिसरा त्यांनी महत्वाचा प्रश्न सांगितला. या दोन्ही प्रश्नांवर कार्यकर्ते काही मानायला तयार नव्हते आणि म्हणून शेवटी पवारांच्या पोटातलं होटावर आलं आणि त्यांनी सांगितलं की सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे इनकमिंग सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्याकडे जात आहेत. म्हणजे अर्ध्याधिक मुंबईचे नगरसेवक त्यांच्याकडे गेलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रभरातून लोक यांच्याकडे जात आहेत. अशा वेळेस एकनाथ शिंदे यांचा आमदारकीचा उमेदवार पक्ष सोडतोय ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्र ढवळून निघणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खिंडार पडतंय ही मोठी बातमी होईल. त्यांना शॉक बसेल, धक्का बसेल आणि मग आउट गोईंग सुरू होईल. त्याची सुरुवात कोणीतरी करायला पाहिजे होती आणि ती पांडुरंग बरोरांच्या माध्यमातून आपण करतोय. आता पांडुरंग बरोरा यांना घेतोय. लवकर धुसफूस माजेल आणि मोठ्या प्रमाणावर त्या पक्षाला खिंडार पडेल. पहिल्यांदा कोणीतरी डेअरिंग केली पाहिजे, कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांचा पक्ष कोणीही सोडणार नाही, तेवढी हिंमत कोण करणार नाही. पांडुरंग बरोरांनी तिथं करणार असतील तर पांडुरंग बरोरांच्या पाठीशी उभं राहून आपण आपला राजकीय हेतू साधला पाहिजे. कारण महाराष्ट्रामधलं वेगळ्या पद्धतीचं वातावरण आपल्याला पेटवता येईल. कितीही केलं तरी पांडुरंग बरोरा हे आमदार होते. राष्ट्रवादीमधून त्यांनी शिंदे साहेबांकडे गेले होते. त्यांनी त्यांना तिकीट दिलं होतं. आता पुन्हा तेच त्यांचे उमेदवार आहेत, तेच त्यांचं काम करतायत. सध्या शहापूरमध्ये तेच लिडिंगवर आहेत. अशा वेळेस हा मोहरा जर आपल्याकडे आला तर एकनाथ शिंदे यांना धक्का बसला. या एकाच गोष्टीवर शेवटी सगळ्यांचं एकमत झालं आणि एकनाथ शिंदे यांना धक्का देण्यासाठी पांडुरंग बरोरांचा मोहरा म्हणून वापर करणं आणि नंतर काय करायचं ते बघू या गोष्टीवर एकमत झालंय. आणि आता त्यांचा पक्षप्रवेश हा फिक्स झालेला आहे. म्हणजे लवकर त्यांचा पक्षप्रवेश होईल. ते राष्ट्रवादीमध्ये जातील. कारण कार्यकर्त्यांना मानलेले आहेत, त्यांना मनावलेलं आहे, ते आता ॲग्री झालेले आहेत की त्यांना घ्यायला हरकत नाही, पण आम्ही सांगू तो उमेदवार, त्यांना उमेदवारी द्यायची नाही वगैरे बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. आतल्या गोष्टी बाहेर येत आहेत. कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध आहे. ज्या वेळेस राष्ट्रवादीतून ते शिवसेनेत आले त्या शिवसेनेनी पांडुरंग बरोरांना स्वीकारलं नव्हतं. आत्ताही जे राष्ट्रवादी जात आहेत तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना स्वीकारत नाहीत आणि कधीही स्वीकारणार नाहीत. मात्र पांडुरंग बरोरांनी शरद पवारांवर विश्वास ठेवलाय. आता एक म्हण आहे, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. महाराष्ट्रात एक नवीन म्हण आहे की जो पवारांवर विसंबला तो राजकारणातून उठला. म्हणजे आत्ताच्या घडामोडींवर शरद पवारांवर विश्वास ठेवणं आणि त्यांच्या पक्षात जाऊन मी आमदार होईन असं सांगणं हा मोठा जोक आहे, हा विनोद आहे. त्याचं कारण असं आहे की अजित पवार हे फुटल्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी काही पोलखोल केली त्याच्यावर असं दिसतं की शरद पवार हे सातत्याने भाजपमध्ये जायचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्या ज्या अटी आहेत त्या मोदी शाह मान्य करत नव्हते.
की त्यांना राष्ट्रपती पाहिजे होतं, राष्ट्रपती नाही म्हणून मग उपराष्ट्रपती पाहिजे होतं. त्याचबरोबर सुप्रिया सुळेंना कॅबिनेट मंत्रीपद, 3 आणखीन कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना, या सगळ्या अटी शर्तीने मांडत होते. मात्र भाजप त्या मान्य करायला तयार नव्हतं आणि म्हणून शरद पवार त्यांच्याकडे जायला तयार नव्हते. तर ही पोलखोल अजित पवारांनी केलेली आहे की तुम्हीच 6 आमदारांच्या घेतल्या होत्या, तुम्हीच आम्हाला त्यांना भाजपला भेटायला सांगितलं होतं, इथे इथे भेटी झाल्या, हे सगळं जाहीर आहे. अगदी देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी शिक्कामोर्तब केलंय की ते सगळेजण यायला तयार होते, त्यांनीच ते सगळे प्रवेश घडवून आणले होते. आता अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांचा एक पाय भाजपामध्ये आहे, ते जायला तयारीत आहेत. अटी मान्य झालं तर कदाचित जातीलही. अटी मान्य केव्हा होतील? ज्यावेळी जी इंडिया आघाडी, जे काँग्रेस आणि जी काही आघाडी स्थापन केलेली आहे ती पुढे जाते आणि मोदी पंतप्रधान होत नाहीत, भाजपला मोठा सेटबॅक बसतोय, हे लक्षात आल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये शरद पवारांच्या अटी मान्य केल्या जातील आणि त्यांना पक्षात घेतलं जाईल. उद्या तर शरद पवारच तिकडे गेले, म्हणजे खरं तर अजित पवार आजही प्रयत्न करतायत, सातत्याने भेटीगाठी घेत आहेत, त्यांना मनवायचा प्रयत्न करतायत, तुम्ही पक्षामध्ये या, सगळं मान्य होईल, तुमच्यामुळे माझं मुख्यमंत्रीपद अडलंय. आता शरद पवारांना अजित पवारांपेक्षा सुप्रिया सुळेंची जास्त काळजी आहे आणि म्हणून आता या वयामध्ये ही जी काही बांधणी करतायत, हे जे काही दौरे करतायत, सभा घेत आहेत, ते केवळ माहोल तयार करणं, भाजपची हवा काढणं आणि भाजपकडून आपल्या अटी शर्ती मान्य करून घेणं, हा त्याचा एक भाग आहे. हे तर पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणजे जी काही इंडिया आघाडी आहे ती काही पवारांवर फार विश्वास ठेवून अशातला भाग नाही आहे. त्यांनाही माहिती आहे की ही इंडिया आघाडीमध्ये पहिली जी फूट कोण पडेल तर शरद पवार पडतील, कारण मोदी आणि शरद पवारांचं कनेक्शन चांगलं आहे. मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या अटी मान्य करणं हे शक्य नाही आहे. अजित पवारांच्या सगळ्या अटी मान्य केलेल्या आहेत, अजूनही करतील. ज्यावेळेस भाजपकडून दबाव वाढेल आणि आपण काही वाढत नाहीये हे वाटेल, तेव्हा शरद पवार ही नांगी टाकतील. अशा परिस्थितीमध्ये पांडुरंग बरोबरांनी शरद पवारांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये जाणं हे किती योग्य आहे? आता ते पांडुरंग बरोबरांना जरी कळत नसतं तर त्यांच्या कार्यकर्त्यांना कळते की उद्या हेच भाजपमध्ये गेले तर आपल्यालाही भाजपमध्ये जावं लागेल. आणि म्हणून पांडुरंग बरोबरांबरोबर जाणाऱ्यांची जी संख्या आहे ती खूप कमी आहे. पांडुरंग बरोबरांबरोबर फार मोठे नेते जातील आणि फार मोठी उलथापालथ होईल असं काही नाही आहे. एकनाथ शिंदे यांना फार मोठा धक्का बसेल, त्यांच्या पक्षातली काही लोक जातील, तर तोही प्रकार तसा नाही आहे. याच्यामध्ये हत्या किंवा राजकीय आत्महत्या जी काही होईल ती पांडुरंग बरोबरांची होईल. कारण असं तर काही होणार नाहीये शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दौलत दरोडा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पांडुरंग बरोबर, म्हणजे अशी लढत होईल आणि बाकीचे पक्ष गोट्या खेळत बसतील असा काही परिणाम नाही आहे. तिथे शिवसेना, जी उद्धव साहेबांची जी शिवसेना आहे ती स्ट्रॉंग आहे, त्यांचा तो हक्क आहे. ते आत्ता यावेळेस त्यांचा हक्क सोडणार नाहीत. शरद पवारांनी कितीही सांगितलं आम्ही पांडुरंग बरोबरांना तिकीट देतोय, तरीही शिवसेना हक्क सोडणार नाही. इव्हन हे दौलत दरोडांनाही माहिती आहे की निवडून यायचं असेल तर उद्धव ठाकरेकडे जाणं गरजेचं आहे. काही तसे निरोप गेलेत, भेटीगाठी झाल्यात, सगळं काही त्यांचं झालंय. ते उभे राहिले तर ते उद्धव ठाकरे गटाकडून राहतील. मात्र उद्धव ठाकरेंकडल्या सगळ्या शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी ठासून सांगितलंय की दौलत दरोडा नको, दौलत दरोडा उमेदवार असेल तर आम्ही काम करणार नाही. त्यांच्याकडे उमेदवार तयार आहे. अनेक वेळा उद्धव साहेबांनी, मातोश्रींनी प्रत्येक वेळेस, म्हणजे 1980ला चंद्रकांत जाधवांचे भाऊ उभे होते मशाल निशाणीवर, त्याच्यानंतर चंद्रकांत जाधव लढलेले आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी तर पत्ता कट नसता केला तर चंद्रकांत जाधव हे उमेदवार असते, त्यांना शब्द दिला होता. यावेळेस त्यांच्याकडे उमेदवार असताना, म्हणजे चंद्रकांत जाधव यांची पत्नी मंजुषा जाधव ही उमेदवार आहे, म्हणजे मातोश्रीच्या मनामध्ये आता कार्यकर्ते आणखीन 4 नावं पुढे करतील, त्यांचा जो कोणी असेल तो घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे खरं तर पद्माकर केवारी आहेत, शिंगे आहेत किंवा आणखीन विठ्ठल वगैरे आहे, ही जी सगळी जी मंडळी आहे ही रांगेमध्ये आहेत. आता शिवसेनेमध्ये 10 ते 11 उमेदवार रांगेत आहेत. मातोश्रीमध्ये मात्र चंद्रकांत जाधव यांचं नाव सगळ्यात वर आहे. आणि त्यामुळं शिवसेनेमध्ये उमेदवारी सोडून ते राष्ट्रवादीचा प्रचार करतील असं कधीही होणार नाही. म्हणजे पांडुरंग बरोबर ज्या भ्रमामध्ये, तो भ्रम दौलत दरोडांचा नाही आहे. दौलत दरोडांना माहिती आहे अजित पवारांचं इकडे काही नाही आहे. अजित पवारांकडे मी राहिलो तर निवडून येणार नाही, पण आता राहणं गरजेचं आहे की कामं करून घ्यायची आहेत.
आपला मोठा भ्रष्टाचार करायचा आहे, मोठा हात मारायचा आहे, निधी आणायचा आहे. त्यामुळे आता अजित पवारांबरोबर आणि निवडणुकीच्या वेळेस ते पुन्हा मी शिवसेनेचाच आहे, मी शिवसैनिकच आहे असं कोणते उद्धव ठाकरेंकडे जायचा प्रयत्न करतील. मात्र त्यांना घेतलं जाणार नाही. प्रयत्न मात्र शेवटपर्यंत करतील. म्हणून इकडे तिकडे फिरण्यापेक्षा पांडुरंग बरोरा जर एकनाथ शिंदे साहेबांच्या भरोशावर शिवसेनेतच राहिले असते तर त्यांचं तिकीट फिक्स होतं. ते लढले असते. दरोडांचा पराभव करायचा म्हणून लोक त्यांच्या पाठीशी उभी राहिले असते आणि त्यांना लॉटरी लागली असती. मात्र आत्ता दरोडाही नको आणि बरोडाही नको, या स्टेजला पूर्ण मतदार आलेले आहेत. त्याच्यामुळं पांडुरंग बरोरा यांनी जो घेतलेला निर्णय योग्य होता का अयोग्य होता हे मागच्या भागामध्ये विचारलं होतं, सांगितलं होतं. त्याचा निर्णय असा आला, त्याचा जो सर्वे आला त्याच्यामध्ये पांडुरंग बरोरा यांचा निर्णय 100% चुकलेला आहे. पांडुरंग बरोरांना तिकीट मिळेल राष्ट्रवादीची गॅरंटी नाहीये. ज्या काही वाटाघाटी होतील त्याच्यामध्ये ते शिवसेनेला तिकीट मिळेल आणि तिकडनं जे मिळेल तिकीट ते राष्ट्रवादी, म्हणजे राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना अशीच लढत ती होणार आहे. राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांच्यामध्ये तिकिटासाठी भांडण होईल आणि त्याची जी लढत जी होणार आहे ती एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याशी ती लढत होईल. कारण ते भाजपला तिकीट मिळेल असं वाटत नाहीये. अजित पवारांच्याबरोबर अजित पवारांकडे जो काही दरोडांचा हे आहे दरोडांचं तिकीट शिंदेसाहेब देतील असंही वाटत नाहीये. म्हणजे हे जे 3 पक्ष आहेत आणि ते 3 पक्ष आहेत याच्यामध्ये मोठ्या घडामोडी घडणार आहेत. म्हणजे कोण कुठे जातंय काहीही कळणार नाही. म्हणजे आता जरी दरोडा त्यांना अजित पवारांबरोबर असले आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या बरोबर दिसत असले तरी पण दरोडा त्यांच्याकडे राहतील याची आपल्याला माहिती नाही. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या कशा युती होतील, कोण कोणाबरोबर जातील तुम्हाला काहीही सांगता येणार नाही. म्हणजे आता जे दिसतं चित्र ते चित्र उद्या तेच राहील याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही. पांडुरंग बरोरा हे शरद पवारांवर टीका करून गेले होते. काय सांगितलं होतं तेव्हा त्यांनी, माझे वडील हे शरद पवारांचे सहकारी होते, तरी त्यांच्या प्रेतावर किंवा 13 दिवसापर्यंत पवार फॅमिलीतला म्हणजे सुप्रिया सुळे नाही आले, अजित पवार नाही आले, शरद पवार कोणीही आले, त्याचा साधा शोक संदेशही आम्हाला आला नाही. माझी आई वारली तेव्हाही कोणी आलं नाही. मी शरद पवार साहेबांची वाट बघत होतो, माझ्या मुलाच्या लग्नाला ते येतील तेव्हाही ते आले नाहीत. अशा प्रकारचे अनेक वेळा टीका करून ते तिकडे गेलेले आहेत आणि म्हणून त्यांचा करेक्ट कार्यक्रम हा शरद पवारांनी केला आणि दौलत दरोडांना त्यांनी निवडून आणलं. आता दौलत दरोडा ज्या पद्धतीने शरद पवारांशी वागलेत, शहापूरमध्ये शरद पवार आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी अपमान केलाय तो अपमानाचा बदलाही शरद पवारांना घ्यायचा आहे आणि म्हणून दौलत दरोडांचाही करेक्ट कार्यक्रम होणार आहे. आता दौलत दरोडांना मतदारसंघामध्ये अत्यंत वाईट वागणूक आता मिळेल यावेळेस. पण त्याचबरोबर एकनाथ शिंदेंवर केलेली टीका, शरद पवारांचा केलेला अपमान या 2 नेत्यांच्या डोक्यामध्ये दौलत दरोडा बसलेला आहे. त्यामुळे दौलत दरोडांची आमदारकी गेलेली आहे आणि ह्या बदलामुळं की ह्या पक्षप्रवेशामुळं पांडुरंग बरोराही आता अडचणीत आलेले आहेत. पांडुरंग बरोरांनी जर वेळीच निर्णय बदलला नाही, ज्या पद्धतीने मतदारसंघामधलं वातावरण आहे, ज्या प्रतिक्रिया येत आहेत, लोक जे बोलत आहेत, त्यांच्याच फेसबुकवर त्यांच्याच फोटो खाली ज्या कमेंट्स आहेत त्या जरी पांडुरंग बरोरांनी वाचल्या तरी पांडुरंग बरोरा पक्ष बदलणार नाहीत. म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांचा पक्षप्रवेश का केला जातोय, का त्यांना घेतलं जातं हे शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय. ते सगळे कार्यकर्ते पांडुरंग बरोरांचेच आहेत. पांडुरंग बरोरांनी कोणाशी जरी बोललं तर ते सांगतील की तिथे काय घडलं. तर अशा परिस्थितीमध्ये पांडुरंग बरोरांनी एकनाथ शिंदेना सोडून शरद पवारांकडे जाणं ही राजकीय आत्महत्या आहे असं आता आम्हाला वाटतंय. खरं तर हा निर्णय चुकलेला आहे. निवडणुकीला 1 वर्षाचा कालावधी आहे, त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला असता. कारण लोकसभेनंतर मोठ्या घडामोडी घडणार आहेत. अजित पवारांना लोकसभेसाठी घेतलंय सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर काय होतंय हे कोणालाही माहीत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये तर त्यांनी वेट अँड वॉच केलं असतं आणि त्यानंतर मला तिकीट मिळत नाही, शिंदे साहेब मी अपक्ष राहतोय किंवा मी या पक्षातून उभा मागतोय, एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना मदत केली असती. त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर अन्याय झाला म्हणून उभे राहिले असते. आता पांडुरंग बरोबर अन्याय नाही आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना म्हणजे एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना पांडुरंग बरोबर अन्याय झाला असा नाही, तर उलट महाराष्ट्रातील पहिली फूट जी आहे ती पांडुरंग बरोबर घडून आणतायत म्हणून राग आहे, संताप आहे. एकनाथ शिंदेना पहिला डाग जो लागणार आहे तो डाग पांडुरंग बरोबरांमुळे लागणार आहे. आणि पांडुरंग बरोबरांना एकनाथ शिंदेनी काय कमी केलं होतं? त्यांचा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलला होता. निवडणुकीमध्ये त्यांना मदत केली होती.
दौलत दरोडांचा पत्ता कट करून चंद्रकांत जाधवांना बाजूला सारून त्यांनी पांडुरंग बरोडांना तिकीट दिलं होतं. निवडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता आणि गेली 4 वर्ष पांडुरंग बरोडांना पाहिजे तेवढी एकनाथ शिंदेंनी मदत केलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला डाग, पहिलं बंड की पहिलं आउटगोईंग हे पांडुरंग बरोडांच्या रूपाने होत आहे. आणि म्हणून ही त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल. त्यांनी जर वेळीच निर्णय बदलला नाही तर पांडुरंग बरोडा यांचं राजकारण हे संपुष्टात येईल, हे आजच्या घडीला तरी दिसतंय.